16 वर्षों की परंपरा को आबाद रख नवी मुंबईकरों को संगीत से लेकर बेहतरीन खाद्य संस्कृति का अनुभव दिलाते हुए पूर्व नगर सेवक अविनाश लाड के नेतृत्व में नवी मुंबई पर्यावरण संरक्षण चैरिटेबल ट्रस्ट आयोजित चौपाटी फेस्टिवल 2023 का समापन क्रिसमस सेलिब्रेशन के साथ शानदार तरीके से हुआ, जहां इस सेलिब्रेशन का हिस्सा बनने के लिए पूर्व स्थायी समिति सभापति सुरेश कुलकर्णी, कांग्रेस के नेता महेंद्र घरत, जोजो थॉमस, पूर्व नगर सेविका प्रणाली लाड आदि उपस्थित थी। समापन से पहले यहां तीसरे दिन जोरदार तरीके से डांस प्रतियोगिताएं भी संपन्न हुई, जहां लोगों की उमड़ी भीड़ देखने लायक थी। क्रिसमस सेलिब्रेशन दौरान नन्हे कलाकारों से लेकर बड़ों ने क्रिसमस गीतों पर थिरक कर लोगों का खूब मनोरंजन किया। इस खास अवसर पर जियो सिनेमा पर प्रदर्शित हुई हिंदी फिल्म ऑरेंज लिली का टीजर भी प्रदर्शित किया गया, जहां फिल्म की अभिनेत्री मीरा जोशी सह पूरी टीम और लावणी सम्राट अश्मिक कामटे भी मौजूद नजर आए। सुरेश कुलकर्णी ने अविनाश लाड आयोजित चौपाटी फेस्टिवल की जहां सराहना की, वहीं ऑरेंज लिली फिल्म की टीम ने भी चौपाटी फेस्टिवल को शानदार बताया। चौपाटी फेस्टिवल म्हणजे मी पहिल्यांदाच आलो इथं। मी कुठल्याच फेस्टिवलला अजून गेलेलो नाही। आज हे बघून मला खूप खूप खरोखरच लाड साहेबांचा मनापासून आभार मानायला पाहिजे। अतिशय एवढी गर्दी एक जत्राच आहे या ठिकाणी, म्हणजे गावी गेल्यावर एखादा जत्रा कसं निर्माण होतं त्या पद्धतीने हा कार्यक्रम 16 वर्षापासून राबवतात। माझं खरोखरच त्यांना मनापासून माझा शुभेच्छा आहे आणि अशी याच्यापेक्षा मोठे मोठे कार्यक्रम घ्यावं असं मी देवाला प्रार्थना। मला खूप मजा आली। खरं तर फर्स्ट टाइम माझा अनुभव होता इथे आणि इकडची माणसं खूप गोड आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत आणि क्रिसमस अजून बेटर प्रकारे मी साजरा करूच शकले नसते। सो मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल मनापासून थँक्यू आणि आमची फिल्म प्रमोट करण्यासाठी आम्हाला हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मनापासून आभार। 100% हे काहीतरी नवीन होतं आणि मला खूप आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आज क्रिसमस सेलिब्रेट करायला फक्त ख्रिश्चन लोक नव्हती तर सगळ्या धर्माची लोक एकत्र आलेली आणि हे खूप कौतुकास्पद आहे मला वाटतं आणि सरांचं खरंच कौतुक करायला पाहिजे या बाबतीत, कारण त्यांनी सगळ्या धर्मांना एकत्र आणून हा सण साजरा केला। सो खरंच कौतुक आहे सरांचं आणि असंच वर्षानुवर्ष आम्हाला इथे बोलवा सर, आम्हाला आवडेल इथे आमची फिल्म प्रमोट करायला, आमचे प्रोजेक्ट्स प्रमोट करायला आणि तसं तरी सुद्धा नाही झालं तर सेलिब्रेट करायला सुद्धा इथे नक्की आवडेल आम्हाला। खूप छान वाटलं आणि आम्ही आधी सगळ्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला इथे संधी दिली आमच्या फिल्मला प्रमोट करण्यासाठी आणि इतकं छान क्रिसमस आपण सेलिब्रेट करू शकू। पहिल्यांदा मी असा चौपाटीवर सेलिब्रेट केला त्याबद्दल खरोखर मी लाड सरांचे आभार मानतो। खूप मस्त। आम्ही मी पुण्यावरून आलो, मला इतकी अपेक्षा नव्हती की इतकी गर्दी आणि इतके सगळे लोक म्हणजे इथे असतील आणि त्यांचा रिस्पॉन्स फिल्मचा ट्रेलर पाहिल्यानंतरचा सो खूप छान गोष्ट आहे। ज्यावेळेस आपण आपली फिल्म लोकांमध्ये प्रमोट करतो, लोकांचा उत्साह बघतो तर ते खूप आनंदाची गोष्ट असते। सो एक फार भारी वाटलं की अरे हां चला ऑडियन्स कमाल आहे इथला आणि जे काही लाड सरांनी वगैरे जे काही सगळं जमवलंय ते खूपच बेस्ट आहे, भारी होतं। तेच खूप बरं वाटतंय कारण की 22 तारीख खूप मोठी जबाबदारी होती आणि ती माझ्यावरती त्यांनी दिली होती आणि मजा आली। लावणी काय आहे आणि आजकालचं लावणीतलं बदललेलं हे जे स्वरूप आहे ते कुठे ढासळू नये याचाच या अनुषंगाने मी लावणी प्रेझेंट केली आणि माझा सगळा संच होता आणि खूप मजा आली। 16 वर्ष ह्या सेवेत कार्यरत, त्याच्या निगेड नगरसेवक आणि एवढी मोठी जबाबदारी हे खूप उत्तमरित्या अविनाश दादा पार पाडतायत आणि मला खरंच खूप बरं वाटलं की मला 2017 साली मी इथे परफॉर्म केलं, त्याच्यानंतर पुन्हा 2023ला परफॉर्म केलं। सो खूप बरं वाटतंय आणि नक्कीच हे खूप गमक आहे याच्या मागे की प्रत्येक कलाकारासाठी हे खूप यशस्वी वाटचाल मिळते अविनाश दादांच्या या चौपाटी फेस्टिवल। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।